नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी फाउंडर अनिता देवकर, शांतीबन केअर सेंटर आणि पॅरालिसिस सेंटर. तर खास आज व्हिडिओ करण्याचं एवढंच कारण आहे की हे माझ्यासोबत जे दादा आहेत त्यांचं नाव आहे बॉबी सुरवसे. त्यांना पॅरालिसिस झालं आहे लेफ्ट साईडला आणि आत्ता आपल्या इथे मिनिमम वर्ष होईल. सुरुवातीला नातेवाईक आदनमधनं भेटणं बोलणं सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होत्या, पण गेले 8 महिने कोणतेही नातेवाईक फोनचा रिस्पॉन्स करत नाही आहे. त्याची जी मावशी आहे, जी कुठे राहते आहे बॉबी मावशी? धानोरी. तर नंबर आमच्या ब्लॉक लिस्टला टाकलेले आहेत. त्यांचा जो भाऊ आहे, भावाचं नाव काय? राहुल सुरवसे. राहणार कुठे? एरोडा ना. भाऊ कुठे राहतो? धानोरीत. भाऊ सुद्धा धानोरीमध्ये राहतो. तर भावाला वारंवार फोन करून फोन उचलणं म्हणजे उचलतच नाही. आमचं पहिली गोष्ट, जेवढे आमचे शांतीबनचे मेंबर आहे कुणाचाच फोन उचलत नाही आहे. आणि बॉबी सुरवसे ही व्यक्ती आहे, त्यांना फिट्स येत आहेत. वयवर्ष फक्त 35 ते 40 आहे. फक्त भीती ह्याचीच आहे की समजा उद्या त्याच्या जीवाला बरं वाईट झालं तर ह्याची जबाबदारी त्याच्या घरातले घेणार आहे का? एक माणुसकी म्हणून त्यांच्या घरातल्यांनी पुढे आलं पाहिजे की बाबा आज तुम्ही त्या व्यक्तीला जन्म दिलाय. आम्ही काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांच्या घरी घेऊन गेलो एरोडा येथे, तर वडिलांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याचा आणि माझा कोणताही संबंध नाही असं उत्तर दिलं. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये पण हवी ती मदत मिळाली नाही. त्याच्यानंतर आम्ही ह्या व्यक्तीला पुन्हा आपल्या केअर सेंटरमध्ये घेऊन आलोत आणि हा पॅरालिसिस पेशंट आहे. तर आज त्याची जबाबदारी, उद्या त्याला काही झालं तर त्याची मावशी, त्याचे जो भाऊ आहे तो आणि त्याचे वडील हे जबाबदार राहतील. आज त्यांनी कोणतीही माणुसकी दाखवली नाही. आज आम्ही त्यांच्या दारापर्यंत त्याला सोडायला गेलो होतो की बाबा हा तुमचा मुलगा आहे किंवा तुमचा भाऊ आहे. कुणीही नातेवाईक फोन उचलत नाही, नंबर ब्लॉक लिस्टला टाकलेत. ह्या सगळ्या अडचणी आहेत. तर अशा कंडिशनमध्ये तुमची मदत तर हवीच आहे, पण तुम्हीच सजेशन द्या की ह्या सिच्युएशनला काय करायचं. कारण पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस स्टेशनमधनं सुद्धा फोन केले गेले ह्याच्या घरी. फक्त उत्तर एवढंच आलं, येतो, बघतो, बोलतो, पण पुढे काही झालेलं नाही आहे. तर वाईट ह्याचंच वाटतं की एक माणुसकी म्हणून आज तुमच्या घरातील व्यक्ती जर तुम्ही इथे ठेवली आहे तर जबाबदारी घ्यायला सुद्धा तुम्ही शिका. आम्ही तर सांभाळतोय, आम्ही खूप सारे आशीर्वाद तर कमवतच आहोत, पण आज तुमच्या घरातील व्यक्ती इथे आहे, त्याला फिट येते, कंडिशन त्याची क्रिटिकल होती काही दिवसांपूर्वी. आम्ही स्वतः ट्रीटमेंट देऊन त्याला ठीक केलं, पण जबाबदार म्हणून तुम्ही जसं ठेवलंय त्यांना इथे, तर त्यांना भेटायला येणं, त्यांचं बघणं, त्यांना काही हवंय नकोय किंवा तुमची जबाबदारी नाही आहे, पण तुम्ही ॲटलिस्ट तुम्ही घरी तर घेऊन जाऊ शकता. जसं तुम्ही 2 टाईम खाऊ शकता तसं त्या व्यक्तीला पण तुम्ही घरी तुम्ही पोचू शकता ना, त्याला पोचू शकता असं मला म्हणायचं आहे. तर प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मला मदत करा की आपण यातनं काय सोल्युशन काढू शकतो. कारण उद्या त्याला काही झालं तर ती जबाबदारी कोण घेणार? कारण त्याला स्वतःला कन्व्हल्जन येतात आणि त्या व्यतिरिक्त त्याला पॅरालिसिस झालेला आहे. बॉबी, त्या दिवशी तू घरी गेलास, वडील काय बोलले? माझा काही संबंध नाही. वडील हेच बोलले. आणि भावाशी झालं बोलणं तुझं फोनवर? नाही, काहीच नाही झालेलं. भाऊ फोन उचलत नाहीये. मावशीने इथे ॲडमिट केले. मावशीनी नंबर आमच्या ब्लॉक लिस्टला टाकलेत. मावशीचं नाव काय? मावशीचं नाव काय तुझ्या? तर अशा प्रकारे ही त्याची स्टोरी आहे. तो तरुण आहे. वाईट ह्याचंच वाटतं की काहीतरी नातेवाईकांनी पुढे येऊन एक जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही त्याचे जन्मतः वाघमारे, नाव पूनम वाघमारे त्याच्या मावशीचं नाव आहे. तर कृपया तुम्ही जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला, त्याची मावशी, त्याचं भाऊ, त्याचे वडील, तर एक माणुसकी म्हणून तुम्ही स्वीकार करावा त्याचा, ही माझी विनंती आहे. धन्यवाद.